शिंदे गटाला बसणार सर्वात मोठा धक्का. येत्या 2 दिवसात संपूर्ण शिंदे गट एकनाथ शिंदेंसह अपात्र होणार. वर्षभरापूर्वी झालेल्या शिवसेनेतील बंडानंतर अपात्र आमदारांचा मुद्दा सातत्याने चर्चेत राहिला आहे. या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेणार असून येत्या 14 सप्टेंबरला यावर सुनावणी होणार आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आमदार अपात्र प्रकरणाचा लवकरच निर्णय लागणार आहे. या प्रकरणाची येत्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात 14 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणाच्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आमदारांनी बंड केल्यानंतर ठाकरे गट सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. हे आमदार अपात्र प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. या प्रकरणाचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. दरम्यान 14 सप्टेंबर रोजी शिवसेना आमदारांना विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात 14 सप्टेंबरला सुनावणी मॅरेथॉन सुनावणी होणार आहे. एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार आहे. तब्बल 34 याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुनावणी घेणार आहे. या सुनावणीवेळी शिवसेनेचे 54 आमदार एकाच छताखाली येणार आहेत. वादी व प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक आमदाराला मांडावे लागणार आहे आपले मत. प्रत्येक याचिकेत वेगळी सुनावणी केली जाणार असून संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावे लागणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे आलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी आमदारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर आमदारांना आपले पुरावे सादर करावे लागतील. तसेच एकमेकांना पुरावे पेपर सुद्धा देण्यात येतील. मग विधिमंडळाचे सर्वच म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रत्येक याचिकेवर सुनावणी होईल. विधान भवनात 14 सप्टेंबर रोजी दिवसभर सुनावणी चालणार आहे. प्रत्येक याचिकेला वेळ ठरवून दिला जाणार आहे. यावरून तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. संपूर्ण शिंदे गट अपात्र होणार का याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.